साहेबा, हां आपण रोज ऑफिसमध्ये भेटतो. एकदाही सांगावंसं वाटलं नाही की ऋषी इथे तुझ्या घरी आहे? नाही मॅडम, म्हणजे तसं आपल्यात काही बोलणंच झालं नाही म्हणून काही बोललो नाही. अच्छा. मॅडम मी आहे, थोडं काम आहे, मी करतो. ऋषी, तुला असं वाटत असेल ना, आज आई इथे कशी काय बोलायला आली? तू ज्या दिवशी घर सोडून गेलास त्या दिवशी जितका राग माझ्या मनात होता, कदाचित आजही तितकाच राग आहे. असं असलं तरी एक आई म्हणून मला कायम तुझी काळजी वाटत राहिली आणि वाटते. ज्या दिवशी तू तिच्यात आणि माझ्यात तिची निवड केलीस ना, खरं तर त्या दिवशी मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. तुला असं वाटत असेल ना, लग्नासारखी गोष्ट खूप सोपी आहे. लेट मी टेल यू ऋषी, एका आई करता आपल्या मुलाचं लग्न ही एक खूप मोठी गोष्ट आहे. एका आईला कायम वाटतं तिच्या मुलाचं लग्न त्याला शोभेल अशा मुलीशी व्हावं, त्याला योग्य जोडीदार मिळावा, त्याच्या बरोबरीचा. आणि तेच मला आजही वाटतं. ऋषी सर फोन का उचलना झाले? काय सुचनाच झालंय मला इथं. एकतर आहे जिवंत हे कोणाला कळता कामा नये. त्यात खोटं बोलायला बी माझा जीव तुटतोय. आता काय करू? मला तेव्हाही ही गोष्ट पटलेली नव्हती आणि आजही पटत नाही. पण असं असलं तरी सुद्धा तुझं सुख माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. आत्ताच त्याच्या अटी मान्य करून, म्हणजे असं तुर्तास दाखवून, खोटं खोटं का होईना पण त्याला दाखवून की बाबा ये, तू घरी ये, बाबा पुता करून त्याला कसंही त्याची मनधरणी करून तू त्याला घरी बोलावून घेऊन आज इथे तुला घरी परत चल हे सांगायला आले मी. आणि असं म्हणत असताना हेही तितकंच खरं की ऋषीला असा किती दिवस तू घराबाहेर ठेवणार? आणि आता तो त्या मुलीबरोबर फक्त फिरतोय. काय सांगावं? काही दिवसानंतर तो त्या मुलीशीच लग्न करून तिला घरी घेऊन आला, मग काय करणार तू? तुझ्यात आणि कमळीत जे काही आहे ते मला मान्य आहे. आणि एकदा का तो घरी आला की मग सगळ्या गोष्टी तुझ्याच हातात असतील. त्याला त्या मुलीपासून कसं वेगळं करायचं हे तुला करता येईल ना. तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. मी असं का म्हणते हेही सांगते. सतीशना जो हार्ट अटॅक आला तो माझ्यामुळे आला, आपल्या दोघांच्या भांडणामुळे आला. सतीशचं सगळं सुख, सगळा आनंद तुझ्यात आहे ऋषी. मी फक्त रिक्वेस्ट करू शकते, बाकी आजवर प्रत्येक निर्णय तू तुझ्या मनाने घेतलायस. सो हाही
तुला वाटेल तसंच कर. प्लीज तू सतीश करता का होईना घरी परत ये. काय झालं? सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. या इथे. थांबा मी बघतो. अनिकाचा काहीतरी गैरसमज झाला होता. हॉस्टेलमध्ये कोणीही नाहीये. सर मला अजूनही वाटतंय की या गावछापने कोणाला तरी लपवलंय, स्पेशली रिशला. आणि रिश पण खोटं बोलतो असंच मला वाटतंय. हे दोघं सोबत राहतायत. हॅलो 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 हॅलो. खरंच इथं नाही. सर आम्ही येऊ काय? एक मिनिट थांबा. मला सगळं कळलंय. कंपनीनं हॉस्टेलमध्ये एका बाईला आणून ठेवलंय ना? हो सर, मी पाहिलंय त्या बाईला. बघायचंय तुम्हाला इथे काही नाही ना? मग त्या अनिकाला जाऊन सांगा की इथे कोणी नाहीये म्हणून. काय की अनिका होती म्हणून आम्ही काही बोललो नाही. कारण तिने केवढा तमाशा केला असता माहिती आहे ना. शिवाय कामिनी मॅडम इकडे आल्या असत्या. अर्थात तू जे वागली आहेस त्याला क्षमा नाही आहे. काय नियम सगळ्यांना सारखेच असतात. सर सॉरी. होय, मी एका बाईला हॉस्टेलच्या रूममध्ये ठेवलं. खरं ते माझ्या ओळखीच्या एक काकीच आहेत. म्हणजे त्यांची इथं मुंबईत कुठं राहायची सोय नव्हती. पावसा पाण्याचा दिवस आहे, मग कुठं ठेवायचं म्हणून त्यासने मी ठेवलं. आणि त्या जरा आजारी पण आहेत. फक्त काळजीपोटी मी त्यासने ठेवलं. असं काय वाईट हेतू माझा खरंच नव्हता.